आखात देशमध्ये जे युद्ध भडकले आहे त्याच्यामुळे अनेक परिणाम दिसून येत आहे. काही विद्यार्थी दुबईमध्ये अडकले, त्याचे पालक आपल्यासोबत आहे संजय ताडे. नेमकं काय झालं आहे त्या ठिकाणी? आपला मुलगा कुठे अडकला आहे, काय? माझा मुलगा आणि त्याचे काही सहकारी इथून शिक्षणासाठी दुबईला आहेत आणि ते तिथे शिक्षण घेत आहेत. परंतु आता आखाती देशांमध्ये गेल्या 3 दिवसापासून जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे ज्या परिसरात तो राहतोय सध्या त्या परिसरामध्ये जेबल अली पोर्टच्या जवळपास आणि तिथे इराणकडनं जे हल्ले होत आहेत तर त्या हल्ल्यामुळे यांना जे मिसाईल्स तिथून इमारतीतूनही दिसत आहेत बरेच वेळा. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि ते भयभीत आहेत आणि ते भयभीत असल्यामुळे त्यांचं आम्ही कुटुंबीयही खूप भयभीत आहोत की ती नेमकं तिथे आता आज युद्ध कमी होईल, उद्या कमी होईल अशी अपेक्षा होती, पण आता नेमका युद्धाचा 3रा दिवस आहे आणि अशी कुठलीही चिन्ह युद्ध थांबण्याची दिसत नसल्यामुळे आता आम्हाला अशी भीती वाटत आहे की ते तिथे सुरक्षित राहतील की नाही राहील. तर अशा परिस्थितीमध्ये आमची विनंती आहे भारत सरकारला की माझा मुलगा असो किंवा दुबई किंवा अबुधाबी या परिसरामध्ये जे विद्यार्थी तिथे अडकलेले आहेत त्या सगळ्यांना सुखरूपपणे तिथून काढून मायदेशी परत आणावं अशी अपेक्षा मी भारत सरकारकडनं करतोय. आपण आपल्या मुलासोबत बोलत असाल, काय सांगतो तो, काय दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे? त्याच्याशी कंटिन्यू बोलणं सुरू आहे व्हिडिओ कॉलवरही. तो जेव्हा व्हिडिओ कॉल करतो तर तो खिडकीतून येणारे मिसाईल्स आणि त्याला होणारे ते इंटरसेप्ट करणारे, नष्ट करणारे ते सगळं दृश्य तो आम्हाला दाखवत आहे. ते दृश्य बघून इथे आम्हाला आणखीन भीती वाटत आहे. त्याच्याशी बोलणं सुरू आहे आणि सध्या इंटरनेटच्या माध्यमातूनच बोलणं होत आहे. परंतु जसं इस्रायलमध्ये आता पूर्ण इंटरनेट बंद केलं आहे तर अशी शक्यता आहे की UAE मध्ये पण इंटरनेट कदाचित बंद झालं तर तो आमच्याशी संपर्क त्याचा होऊ शकणार नाही आणि संपर्क झाला नाही तर मग काहीच करता येणार नाही. ती पण एक भीती सध्या आहे. बोलणं आमचं इंटरनेटच्या माध्यमातून सुरू आहे. तर आपल्या मुलाशी इंटरनेटद्वारे बोलणं सुरू आहे, परंतु ही भीती आहे की इंटरनेट बंद झालं तर नंतर काय? त्यामुळे तात्काळ त्यांना तिथून हलवण्यात भारतात आणण्याची प्रयत्न भारताने करावे असे त्यांचे म्हणणं आहे. निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.